हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर इकडे ना दिवस मावळतीला आला होता आणि इकडं आमचं चाललं होतं इकडं सगळी कामं. तर आमच्या घरी कोण येणार आहे ते पण सांगणार आहे. आणि पाहुणे आले होते सगळे. मग चहा वगैरे ठेवला होता. इकडे ताई भाजी निवडत होत्या. इकडं त्या मावशी गूळ वगैरे चिरत होत्या. तर आम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता, त्याच्यामुळे कापून घेत होत्या. नंतर इथे पुरण वगैरे सगळं झालं होतं, भाजी वगैरे निवडली होती आणि इकडे भजे वगैरे ताई करत होत्या. मी आमटीला फोडणी देत होती. तर अशी सगळ्यांनी वाटून कामं घेतलेली आणि असं सगळ्यांनी करायचं म्हणलं की मज्जा पण येते स्वयंपाक करायला, कारण एवढा लोड पण येत नाही आणि सगळेजण करायला असले की काही वाटत नाही. आमच्यात पाहुणे आलेले होते सगळे. मी एका ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं की आमच्याकडे पाहुणे आलेत. नंतर इकडे ना सगळी जे वारीत जाणाऱ्या बायका वगैरे होत्या ना, ते आल्या होत्या. तर आमच्या गावाकडचे आहेत सगळेजण आणि माझे सासूबाई ते पण आल्या होत्या. तर ताई वगैरे अगोदरच आल्या होत्या आणि इकडे बघा त्यांचं सामान वगैरे घेऊन सगळेजण आले होते आणि ह्यासाठीच आम्ही आज पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता की सगळ्यांना जेवू घालायचं. आणि आमच्या घरी लकीली म्हणजे वारकरी पण जेवून निघतात, कारण की वारकरी जेवायला घालतात ते चांगलं असतं असं म्हणतात. नंतर सगळ्यांच्या पाया वगैरे पडून घेतलं. तर इथे ना असं जे वारकरी असतात ना, म्हणजे वारीत कसं असतं, एकमेकाच्या लहान मुलं असं नाही तर मोठं पण एकमेकाच्या पाया वगैरे पडतात. तर इकडे हे चालू होतं आमचं. नंतर मग चहा पाणी सगळं करायचं होतं, जेवण वगैरे. लहान कोणच नसते. लहान कोण नाही एवढं बाळ जर असलं तर माळकरी माणसं आहे ती सगळं. तर इथं चहा पाणी वगैरे सगळं झाल्यानंतर इथे ना पोळ्या करायच्या फक्त राहिल्या होत्या. बाकी सगळं आवरलं होतं आणि इथे बघा एवढ्या पोळ्या केलेल्या आहेत. तर खूप जण होते त्यामुळे एवढा सारा स्वयंपाक होता आणि छान वाटत होतं की सगळेजण होते आणि असं मस्त जेवायला वगैरे सगळ्यांना वाढलं. तर पहिलं सगळ्या पाहुण्यांना जेवायला वाढलं आणि नंतर आम्ही बसणार होतो. तर असं छान असं वाटत होतं. आणि हे सगळेजण ना आमच्या घरी पहिल्यांदाच आले होते आणि त्यामुळे पण मला छान वाटत होतं. आणि आमच्या गावाकडचे असल्यामुळे छान वाटतं असं आपल्या गावाकडची लोकं वगैरे आल्यानंतर त्यांचं पाहुणचार करायला वगैरे. आणि आमच्या घरी असं असतं पण त्याच्यामुळे खूप छान वाटतं. तर इथे ना पहिलं म्हणलं तुम्ही सगळेजण जेवून घ्या आणि नंतर आम्ही जेवतो. तर त्यांचं टी व्ही बघत किंवा असं गप्पा मारत जेवण वगैरे चाललं होतं. नंतर भजन वगैरे म्हणणार होते. तर इथे ना आम्ही एका दिंडीत गेलो होतो आणि तिथेच भजन आणि सगळ्यांचं इथे फुगडी वगैरे खेळण्याचं चालू होतं. तर म्हटलं चला आपण पण खेळूया. आणि मी आणि माझा भाचा आम्ही दोघं जण असं फुगडी वगैरे खेळलो. तर खूप छान वाटलं आम्हाला.